स्वतंत्र विचारसरणी असणारी एक 21व्या शतकात वावरणारी महिला तेव्हा स्वतंत्र विचार करून काम करते आणि हीच गोष्ट आमच्या विघ्न संतोषी नेत्यांना खटकायला लागली आणि त्यांनी मग पाय ओढण्याची सुरुवात केली. 21व्या शतकात वावरत असताना आपण दुसऱ्याच्या ओंजळीनं पाणी का प्यावं या विचाराची मी एक सक्षम महिला तिथे काम करत होते. पण माझं नेतृत्व हे त्यांना नकोसं झालं. फक्त चावी देऊन मान डोलावणारी एखादी नगराध्यक्ष तिथे असती तर ती त्यांना हवी होती. आणि असं असतानाही त्यांनी जो काही मला मनस्ताप दिला, काम करत असताना झालेला त्रास हा मी स्वतः अनुभवलेला आहे. परंतु आज काळ शिवसेनेचा आलेला आहे आणि शिवसेनेमध्ये आम्ही जाण्यासाठी कारणीभूत असणारे हे फक्त मुरुडमधील 2 विघ्न संतोषी नेते आहेत. त्यांच्या त्रासाला कंटाळूनच आम्ही एक वेगळा निर्णय घेतला. आज आम्ही आमचं सक्षमीकरण करण्याची वेळ आलेली आहे आणि ते दाखवण्याची सुद्धा वेळ आलेली आहे. विषय राहिला तो विकास कामांचा. विकास कामं करत असताना आम्हाला जो काही त्रास झाला तो आम्ही सहजपणे सहन करतच पुढे चालत राहिलो. आज पूर्वी जे काही हे म्हणणारे आहेत की विकास कामं आम्ही केली, परंतु ही कामं जेवढी पूर्वी झालेली आहेत त्या प्रत्येक कामावर आमचाही तेवढाच अधिकार आहे. नगरपालिकेच्या सेवेमध्ये आम्ही पण कार्यरत होतो आणि त्या प्रत्येक विकासावर आमचाही तेवढाच अधिकार आहे. परंतु आज जी काही विकास कामं त्यांनी केलेली आहेत की तो इन्फॉर्मेशन सेंटर असेल, अपार्टमेंट हॉटेल असेल, बोटिंग क्लब असेल, आज प्रत्येक नागरिकांनी जर जाऊन पाहिलं तर त्याची क्वालिटी बघा काय आहे. आज म्हणतात नगरपालिकेची बिल्डिंग आम्ही केली. कोणीही सांगू शकेल की नगरपालिकेची बिल्डिंग कोणाच्या काळात झाली. ठीक आहे, नगरपालिकेची बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन यांनी पहिले केलं होतं, पण आज जी रंगरंगोटी करून जी सजावट केलेली आहे ती केवळ मी माझ्या संकल्पनेतून केलेली आहे आणि हा सुद्धा 3 महिन्यात केलेला एक उपक्रम आहे. आम्ही 3 महिन्यात नगरपालिकेचं कन्स्ट्रक्शन पूर्ण करून आज ती नावारूपाला आणलेली आहे. भाजी मार्केटचा मुद्दा जो काही सध्या ह्या लोकांनी उचलून धरलेला आहे की नको त्या ठिकाणी भाजी मार्केट, पण मला तरी असं वाटते की हे मुरुडचं नाक आहे आणि ही जर स्वतःची जागा असती तर ह्या लोकांनी सोडली असती का? इंचभर सुद्धा सोडली नसती. मग नगरपालिकेची जागा आहे ती का लोकांच्या कोणालाही दान करायची? ज्या उपयोगासाठी आपण त्याचा वापर करायचा तो व्हायलाच पाहिजे. 5 ते 7 वर्ष झालेली आहेत की पूर्वी ह्या लोकांनीच तिथे एक नवीन मार्केट जुनं तोडून नवीन बांधण्याचा संकल्प केला होता. आज तिथे 6 महिने खड्डे खोदून ठेवले होते आणि 6 महिने खड्डे खोदून जो कॉन्ट्रॅक्टर होते गिरीश साळी यांनाही आर्थिक खड्ड्यात टाकलेले आहेत. आणि आता म्हणतात काय दूरदृष्टी पाहिजे 20 वर्षाची. यांच्याकडे कुठली आली आहे दूरदृष्टी? बिचारा भाजी विक्रेत्यांना आम्ही आश्वासन दिलं होतं की 2 वर्षात तुम्हाला आम्ही पूर्वत मार्केट करून देतो, त्या ठिकाणी ज्याची जागा होती तिकडे तुम्हाला नेऊन देतोय. पण त्या गोष्टीला आज 6 ते 7 वर्ष झालेली आहेत. त्या लोकांनी किती वर्ष बाहेर राहायचं? आज नगरपालिकेचा टॅक्स भरत असताना पण त्यांच्या धंद्यावर झालेला जो काही परिणाम आहे तो आपल्यालाच त्रासदायक आहे. आज आम्ही कबूल करतोय की रस्त्यांचा जो इश्यू चाललेला आहे तो मान्य करतोय की 2 रस्ते हे खराब झाले. आज 10 रस्ते मुरुडमध्ये केले, अक्षरशः तेल पुसून घेण्यासारखे रस्ते झालेले आहेत. पण जे काही 2 रस्ते खराब झाले ते आमचं दुर्दैव म्हणावं लागेल की ज्या दिवशी आम्ही रस्त्याचं काम केलं, रस्त्याचं डांबरीकरण झालं आणि त्याच रात्री 7 वाजता काम पूर्ण झालं आणि 9 वाजल्यापासून नॉनस्टॉप पावसाने सुरुवात केली आणि त्यामुळे ते रस्ते खराब झाले आणि हे आम्ही कबूलही करतो. परंतु असं असतानाही कॉन्ट्रॅक्टर जवळ आमचं बॉन्डिंग झालेलं आहे की हे रस्ते त्याच पैशात त्यांनी पूर्ववत करून दिल्याशिवाय कुठलंही बिल पे केले जाणार नाही आणि त्याने ते मान्यही केलेलं आहे. काही दिवसातच ते रस्ते आपल्याला पूर्ववत करून मिळणार आहेत. तर महोत्सव आज एवढ्या वर्ष केलं जातं, परंतु ही संपूर्ण संकल्पना संतोषभाई चौसाळकर यांची होती. ज्या वेळेला पर्यटन विकसित झाला नव्हता त्यावेळेला ते हॉटेलमध्ये स्वतःच्या हॉटेलमध्ये 31st ऑर्केस्ट्रा वगैरे ठेवून लोकांचे एंटरटेनमेंट करायचे आणि हीच संकल्पना त्यांच्याच संकल्पनेतून आम्ही पुढे राबवत नेली. आज मुरुड नगरपालिकेच्या माध्यमातून मुरुड महोत्सव चालू केला आणि हा महोत्सव चालू करत असताना जे काही योगदान होतं ते मला असं वाटतं आमचं दोघांचं त्यात जास्त होतं. पूर्वी होतं आणि आम्ही कायम ते तसंच चालू ठेवलं. परंतु ज्यावेळी मी नगराध्यक्ष झाले आणि फेस्टिवल करायची वेळ आली त्यावेळेला आमच्याकडे नाराजीचे सूर यायला लागले आणि त्या फेस्टिवलच्या दरम्यान आम्ही केलेल्या फेस्टिवलच्या दरम्यान कुठलेही मुरुडचे नेते यायला तयार नसायचे किंवा आले पण नाहीत. हे करत असताना आज निधी घ्यायचा नाही, नगरपालिकेतून निधी घ्यायचा नाही म्हणून ठराव सुद्धा ह्या लोकांनी केला. नगरपालिकेचे पैसे वापरायचे नाही. परंतु मी जनतेला धन्य म्हणेन की या सगळ्या लोकांनी जनतेने माझ्या पाठीशी उभं राहून आम्ही वर्गणी गोळा केली आणि थोडी छाकडी नाही तर 24 लाख रुपये गोळा केले आणि त्या 24 लाखामध्ये नगरपालिकेचा एकही पैसा न वापरता 10 दिवस आम्ही फेस्टिवल केलं. हे जर म्हणतात पर्यटन विकास व्हावा, स्वतःच संकुचित वृत्तीची ही लोक आहेत
ती स्वतःच याचा पायबंद घालत आहेत. पर्यटन विकसित व्हावा म्हणून बोंबलणारे हेच, परंतु ज्या वेळेला खऱ्या अर्थाने पर्यटन करायची वेळ आली त्यावेळेला काडीमोड करणारे पण हेच आहेत. हे दुटप्पी धोरण असणारी ही लोक आहेत की ज्यांनी शासनाकडून येणारे पैसे बंद कसे होतील हे सुद्धा त्यांनी याच्यात सुद्धा काड्या सारलेल्या आहेत. मित्र, आज पाहिलं तर केंद्रात आणि राज्यात सत्ता ही आपली आहे. आज शिवसेनेच्या प्रवाहात आम्ही गेलेला प्रवाहाबरोबर आज आम्ही काम करत आहोत. पण असं करत असतानाही ज्या काही आपल्या विकासाच्या ज्या काही गोष्टी आहेत, जो विकास वाढवण्याच्या ज्या काही आपले मत आहेत, ते आज नक्कीच आम्ही केंद्रीय मंत्री गीते साहेब असतील किंवा आपले रायगडमधील सगळे नेते असतील यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण शेवटी विकास करण्याची मनोकल्पना आमची आहे, मनोधारणा आहे आणि आता आपल्याला एक चांगलं पाठबळ मिळालेलं आहे सरकारचं. त्याच्यामुळे विकास हा नक्कीच चांगल्या प्रकारे होणार आहे.